हे बघा, आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. प्रकरण पुढे ढकललेलं आहे. 2 वाजता प्रकरण पुकारलं गेलं होतं, परंतु नेहमीप्रमाणे उभाटाचे वकील गैरहजर असतात. प्रकरण पुढे ढकललं जातं आणि नंतर सकाळचा भोंगा पुन्हा एकदा कोर्टाच्या विरोधात बोलायला सुरुवात होते. त्यांची विठूविठू सुरू होते आणि कोर्टाला दोष दिला जातो, निवडणूक आयोगाला दोष दिला जातो, आम्हाला दोष दिला जातो, नको ते आरोप करायला सुरुवात होते. मुळात वकील जर आज हजर असते तर 2 वाजताच सुनावणी सुरू झाली असती, परंतु कायम यांचे वकील गैरहजर असतात, त्यामुळे विलंब लागतो आणि यांना एक संधी मिळते आमच्या विरुद्ध बोलण्याकरता, टाव फोडण्याकरता. मागच्या वेळी न्यायमूर्तींनी देखील याच पद्धतीचं विधान केलं होतं. सरन्यायाधीशांनी म्हटलं होतं की तारीख पुढची मागता आणि बाहेर जाऊन तुम्ही सांगता की सुनावणी होत नाही. हेच आहे. हे बघा, आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं, गेल्या काही सुनावण्या होत्या, त्यांचे वकील की त्यांनी नेमलेले आहेत, त्यांची बाजू मांडण्याकरता त्यांनी त्यांची बाजू त्या कोर्टात मांडली, परंतु सुप्रीम कोर्टाच्या जजनीच उत्तर दिलं आहे किंवा निर्णय दिला आहे अशा पद्धतीच्या बातम्या हे लोक बाहेर मीडिया आणि माध्यमात देत होते, इंटरव्ह्यू देत होते की निर्णय तसा लागलेलाच आहे. ती त्यांना सवय लागलेली आहे. त्यांना माहीत आहे की आम्ही जे काय केलेलं आहे कायदेशीर आहे. मुळात सगळ्यात वाईट एक गोष्ट आहे की आपण पाहताय की जे बाळासाहेबांचं चिन्ह होतं, शिवसेनेचं चिन्ह होतं धनुष्यबाण, यांची मागणी काय पाहिजे की एकनाथ शिंदेंना द्या नाहीतर आम्हाला द्या, परंतु आज ते मागणी काय करतायत, ते चिन्ह गोठवा, तो गोठवा, म्हणजे स्वतःकडे मागत नाही आहेत. म्हणजे बाळासाहेबांचं जे चिन्ह आहे हे गोठवण्याची यांची मानसिकता आहे. या मानसिकतेला खरोखर लोक कंटाळलेले आहेत. सर, एक मुद्दा उपस्थित केला होता. उद्धव ठाकरे यांचे जे अध्यक्षपदाचे अधिकार आहेत त्याच्यामुळे एकाधिकारशाही ते अमर्यादित आहे अशा पद्धतीचं प्रश्नचिन्ह मागच्या सुनावणीमध्ये उपस्थित झालं. हे बघा, सुनावणीमध्ये जे काही मुद्दे आपण निघालेले आहेत, बघा, या लोकशाहीमध्ये जो जनाधार असतो तो फार महत्त्वाचा असतो आणि जो जनाधार एकनाथ शिंदे साहेबांनी मिळवलेला आहे बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, दिघे साहेबांच्या आशीर्वादाने, त्याला तोड किंवा त्याला उत्तर कोणीही देऊ शकत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.